झालं तुझं? येते एक पेग भर. नाही नको साहेब. घे आधी थोडं मग सांगतो. मला बरं वाटेल तुला जरा घोट घेतल्यावर. जर एक मार्ग काढलाय मी. मार्ग? कोणता मार्ग साहेब? अजून एक ग्लास दे तिसरा. साहेब आपण दोघंच आहे, तिसरा ग्लास कशाला? ए कोण आहे रे तिकडे? लाईट पाड खाली. त्यावेळेला रट्ट पाहिजे वाटतं आज. अरे जैन सर. साहेब हा तर तोच माणूस आहे, हाच होता आश्रमात. साहेब त्या भोंदू बाबाचा विश्वास बसलाय माझ्यावर. त्याला वाटतंय की मी खरंच कॅन्सर बरा करायला आलो त्याच्याकडे. त्या नुसत्या गोपाळ नावाच्या टेलरच नाही, याचा पण विश्वास बसलाय. यालाही वाटतंय खरंच तुला कॅन्सर झालाय आणि तू 2 महिन्यांनी मरणार आहे. कॅन्सर झाला नाही साहेब, हा पण तो समाजात वाढत चालल्यात जो आहे ना भोंदूगिरीचा कॅन्सर, तो बरा करायला मला नक्की आवडेल. मी जामकर साहेबांचा जुना सहकारी. हाय मार्ग नवीन. साहेब भारीच की. मला 1% पण वाटलं नाही की ह्यो तुम्ही पाठवलेला माणूस आहे. हुशार आहे. अनेक चांगल्या कामगिऱ्या पार पडल्या त्याने. खास करून गुंडाच्या टोळीत जाऊन नातून माहिती मिळवण्यात हुशार आहे, माहीर. काय नवीन खबर आश्रमातली? तो बाबा भोंदूगिरी करतोय हे स्पष्ट आहे साहेब. त्याच्या आजूबाजूला ती मुलगी असते ना, काय नाव तिचं? टिम्पल. हा तीच. तिला पण सगळं माहीत असणार. तिच्यावरती पण संशय घ्यायला जागा आहे. तीच मला बाबांकडे घेऊन गेली. मला नसलेला कॅन्सर बरा करायचं आश्वासन दिलंय त्यांनी. जी गोष्ट माझ्या बाबतीत अस्तित्वातच नाही, तो हा बाबा बरं करणार. आपल्याला सुद्धा त्याला बरा करायचा आहे, नीट करायचं आहे एकदम. हे तुझा पेग घे. साहेब नको. उगीच पिऊन गेलो ना तर त्याला संशय यायचा. अरे इतक्या रात्री तो काय तुझ्या समोर येणार आहे का? त्याला काय कळणार आहे? घे. साहेब आता पुढं कसं करायचं? आश्रमातल्या प्रत्येक हालचालीवर बारीक सारीक लक्ष ठेवायचंच आहे. ती आश्रमाच्या मागची जागा आहे ना, जिथं तो टेलर म्हणतो की ही माझ्या गुरुची समाधी आहे, ही माझ्या गुरुची समाधी आहे, आणि तिकडे तो आपल्याला जाऊ देत नाही. तिकडे जायला आपल्याला मनाई आहे. तिथे 24 तास डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं. तिथे काहीतरी दडलंय महत्वाचं गुपित. बरोबर आहे साहेबांचं. आम्ही धाड टाकल्यापासून तो त्या जागेची जास्त काळजी घ्यायला लागलाय. त्याने तिथं पहार पण लावलाय. आता लोकांना लांबून दर्शन घ्यायला लावतोय तो. तू जरा अलर्ट राहा बरं का. आणि सर्वात महत्वाचं तू स्वतःची काळजी घे, कारण तो भामटा दिसतो तितका साधा नाही. लई शातीर आहे त्यो. अरे त्याचा सगळा शातीरपणा मी बाहेर काढणार आहे. आता बघच तू. हो पण जरा नीट, खबरदारीनं. साहेब अहो तुम्ही कोणाला काळजी घ्यायला सांगताय? अहो मुंबईची केस माहिती ना तुम्हाला? तिथं पण असा भोंदू बाबा होता. पास करू, भरभक्कम पुरावे गोळा करू. एकदा का त्या टेलरची एवढी जाड फाईल तयार झाली ना की काय गे इथं का उभी आहे भूतासारखी? कोणाची वाट बघते? अजून कोणाची वाट बघणार? इथं गोपाळ सोडून आणखीन एक लेख आहे तुम्हाला. तुम्हाला आहे का त्याचा पत्ता? बाई हिथं एवढी रात झाली, ड्युटी कवाची संपली, सुद्याचा अजून पत्ता नाही, फोन उचलना झालाय. गेला असेल आश्रमावर धाड टाकायला. तर दुसरं काय येतं? इथं भावाला मदत करायची सोडून त्याच्या कामामध्ये खोडा घालतोय तू. तर तो मस्त त्याची ड्युटी करतोय. काय बळानं धाड टाकायला नाही गेलाय.
मग आता पण कुठेतरी ड्युटीज करत असेल की. घ्या अवतरलं. झोपला नाही का तुम्ही अजून? इथं तू काळजी करत होतीस, माझा सुद्धा अजून कसा नाही आला, माझा सुद्धा अजून कसा नाही आला. यो आला की पोत पिऊन. सुद्या कशाला दारू पिऊन आला? कवा सुटायची तुझी दारू? मला नाही माहित, मला भूका लागल्यात, जेवायला वाट. हा वाडा वाडा त्याला पंचपक्वान्न वाडा. हे मोठी कामगिरी करून आलाय ना त्यो. असू द्या की आता. हा सुद्या जा हात पाय धुवून घे, मी जेवायला वाढते. अगं मी तुला सांगितलं ना, मी नाही हात पाय धुणार. मला भूका लागल्या, जेवायला वाढ ग. हाय का काय म्हणायचं या पोराला? आणते. काय र कोणी पाजली दारू? जामकर नका. अप्पा काय हो, सारखं जामकर करत असता. साहेब आहेत ती माझं साहेब. अहो कधीतरी जामकर साहेब म्हणा की. बर मग त्या जामकर साहेबानं कुठल्या आनंदात तुला दारू पाजली? ते मग सुद्या साहेब. चल, जेवून घे. मला एक सांग बाळा, अरे एवढा उशीर झाला, आश्रमावर गेला होता का गोपाळच्या? तुला कसं कळलं? हा म्हणजे तू नक्कीच तिकडे गेला असणार. मी कधी असं म्हणलं? तूच विचारलं नाही गेला तुला कसं कळलं म्हणून? हा? ते मी दारू पिऊन आलो, ते तुला कसं कळलं? अरे गावातलं शेंबड पोरग बी सांगल तू दारू पिऊन आलाय ते. आवरा याला ना सोडवा याचा. हा हा सांगते. ऐक ना ए सुद्या, तू आहे ना त्यो दारूचा नाद आहे ना सोडूनच दे, आणि त्या गोपाळच्या बी नादाला लागू नको. हा अरे त्या गोपाळच्या निमित्ताने ना 4 पैसे घरामध्ये येत आहे, आणि तुला माहिती का त्याने ना पैशाचा सगळा कारभार तुझ्या आप्पांच्या हातात दिलाय. मग तू कशाला त्याच्यामध्ये खोडा घालतो उगाच? मी घोडा घालतोय? अगं काय बोलतीस, कळतंय का तुला? तू पण झाली का आता त्या भामट्याची भक्त? पैसा करायला लागली का काय आता तू पण? ज्याच्याकडे पैसा तो माणूस चांगला असं वाटायला लागलं का तुम्हाला? अगं यांचं एक वेळेस ठीक आहे, यो माणूस पहिल्यापासूनच पैशासाठी आपापल्याला आहे. पण तुझं काय, तुला पण चटक लागली आता? ए तोंड सांभाळून बोल सुद्या, आता जीभ हसडीन तुझी. अरे घरामध्ये स्वतःहून एक पैसा देत नाहीत, कोणीतरी देत तर लगेच तुझ्या पोटात दुखतंय. एवढा सरकारी नोकरीत आहे, घराला काय उपयोग आहे का त्याचा? अरे तुझ्यापेक्षा ना तो गोपाळ आहे ना लाखपटीने बरा आहे. होय, लवकरच कळेल तो बरा आहे का मी. तेव्हा आता तुम्हाला देव माणूस वाटायला लागला ना. चमत्कार करतो, मग आता मोठा देव माणूस झाला तो. पण तुम्ही ना आता बघाच त्याचा बुरका कसा टरा फाडतो ते.